विजय अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण टी पेपर 1 व 2साठी उपयुक्त असे इयत्ता 8वी इतिहासमधील महत्त्वाचे 100 प्रश्न पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. चला पाहूया. प्रश्न क्रमांक 1. इतिहासाच्या साधनामधील भौतिक साधनामध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश होत नाही? नाणी आणि पदके, लोकगीते आणि पोवाडे, इमारती आणि पूल, राजवाडे आणि किल्ले. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. लोकगीते आणि पोवाडे. लोकगीते आणि पोवाडे ही मुखोद्गत स्वरूपातील मौखिक साधने आहेत. नाणी, इमारती आणि किल्ले ही भौतिक साधनामध्ये येतात. प्रश्न क्रमांक 2. अंदमान येथील सेल्युलर जेलला भेट दिल्यावर खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकाच्या देशकार्याची माहिती मिळते? स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, भगतसिंग, नेताजी सुभाषचंद्र बोस. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये काळ्या पाण्याची शिक्षा झाली होती. तेथील त्यांच्या कोठडीत भेट दिल्यास त्यांच्या संघर्षाची माहिती मिळते. सन 1453 मध्ये ऑटोमन तुर्कांनी खालीलपैकी कोणते महत्त्वाचे शहर जिंकून घेतल्यामुळे युरोपीय देशांना पूर्वेकडे जाण्याचा नवा जलमार्ग शोधणे आवश्यक बनले? रोम, व्हेनिस, लंडन, कॉन्स्टँटिनोपल. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. कॉन्स्टँटिनोपल. 1453 मध्ये ऑटोमन तुर्कांनी बायझंटायन साम्राज्याची राजधानी असलेली कॉन्स्टँटिनोपल म्हणजे इस्तंबूल शहर जिंकल्यामुळे आशिया व युरोपला जोडणारा भूमार्ग बंद झाला. त्यामुळे युरोपीय देशांना नवा जलमार्ग शोधणे भाग पडले. पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा हा 1498 मध्ये आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला वळसा घालून भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कोणत्या बंदरात येऊन पोहोचला? मुंबई, कालिकत, सुरत, गोवा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. कालिकत. पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा 1498 मध्ये भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कालिकत बंदरात उतरला आणि तेथील राजा झामोरीनकडून व्यापाराची परवानगी मिळवली. प्लासीची लढाई 1757 ही खालीलपैकी कोणामध्ये लढली गेली? मीर जाफर आणि ब्रिटिश, टिपू सुलतान आणि ब्रिटिश, सिराजउद्दौला आणि ब्रिटिश, रॉबर्ट क्लाय आणि शाह आलम आणि ब्रिटिश. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. सिराजउद्दौला आणि ब्रिटिश, रॉबर्ट क्लाय. बंगालचा नवाब सिराजउद्दौला आणि ब्रिटिश अधिकारी रॉबर्ट क्लाय यांच्यात 23 जून 1757 रोजी प्लासीची ऐतिहासिक लढाई झाली, ज्यात मीर जाफरच्या गद्दारीमुळे ब्रिटिशांचा विजय झाला. प्रश्न क्रमांक 6. बक्सारच्या युद्धातील विजयानंतर ब्रिटिशांना अलाहाबादच्या तहानुसार खालीलपैकी कोणत्या प्रांताचे दिवाणी अधिकार मिळाले? महाराष्ट्र, बंगाल, पंजाब आणि सिंध. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पंजाब. बक्सारच्या युद्धानंतर झालेल्या अलाहाबादच्या तहानुसार ईस्ट इंडिया कंपनीला बंगाल प्रांतातून महसूल गोळा करण्याचे दिवाणी अधिकार मिळाले. लॉर्ड वेलेस्लीने भारतीय राज्यांना आपल्या नियंत्रणाखाली आणण्यासाठी कोणती पद्धत अंमलात आणली? दत्तक विधान नामंजूर पद्धत, दुहेरी राज्यव्यवस्था, तैनाती फौज, जमीन महसूल कायमधारा पद्धत. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तैनाती फौज. लॉर्ड वेलेस्लीने 1798 मध्ये तैनाती फौज पद्धत सुरू केली, ज्याद्वारे भारतीय राजांना लष्करी मदतीच्या बदल्यात ब्रिटिशांचे वर्चस्व स्वीकारावे लागले. पंजाबमधील शिखांचे राज्य ब्रिटिशांनी कधी आणि कोणाचा पराभव करून पूर्णपणे आपल्या साम्राज्यात जोडले? 1449 मध्ये महाराज दलीप सिंग यांचा पराभव करून, 1839 मध्ये राजा रणजित सिंग यांचा पराभव करून, 1857 मध्ये बहादूर शाह जफर यांचा पराभव करून, 1802 मध्ये दुसऱ्या बाजीराव पेशव्याचा पराभव करून. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 1849 मध्ये महाराज दलीप सिंग यांचा पराभव करून. ब्रिटिश पार्लमेंटने ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी 1773 मध्ये कोणता महत्त्वाचा कायदा मंजूर केला? पीट्स इंडिया ॲक्ट, रेग्युलेटिंग ॲक्ट, चार्टर ॲक्ट 1813, इंडियन काउन्सिलिंग ॲक्ट. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. रेग्युलेटिंग ॲक्ट. 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टनुसार बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल हा दर्जा देण्यात आला आणि कंपनीच्या कारभारावर ब्रिटिश सरकारचे नियंत्रण सुरू झाले. भारतात संधी सेवांची निर्मिती करून नोकरशाहीची पद्धतशीर घडी खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने बसवली? लॉर्ड डलहौसी, लॉर्ड बेंटिक, लॉर्ड कॉर्नवॉलिस, लॉर्ड रिपन. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. लॉर्ड कॉर्नवॉलिस. लॉर्ड कॉर्नवॉलिसने प्रशासकीय सोयीसाठी भारतात संधी सेवा सुरू केल्या. इंग्रजांच्या काळात भारतात सुरू झालेल्या न्यायव्यवस्थेबाबत कायद्यासमोर सर्व समान हे तत्त्व प्रस्थापित करण्याचे श्रेय कोणाला जाते? लॉर्ड मेकॉलेच्या विधी समितीला, लॉर्ड वॉरेन हेस्टिंग्जला, राजे राममोहन रॉय यांना, सर थॉमस मन्रो यांना. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1.
लॉर्ड मेकॉलीच्या नेतृत्वाखालील विधी समितीने भारतीय दंड संहिता तयार करून देशभरात एकच कायदा लागू केला, ज्यामुळे कायद्यासमोर सर्व समान हे तत्व रुजले. ब्रिटिश राजवटीत भारतातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक शोषण प्रामुख्याने कोणत्या धोरणामुळे झाले? मोफत शिक्षण धोरण, हस्तव्यवसायांना प्रोत्साहन देण्याचे धोरण, नवीन जमीन महसूल पद्धत आणि शेतीचे व्यापारीकरण, जमीन वाटप कायदा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, नवीन जमीन महसूल पद्धत आणि शेतीचे व्यापारीकरण. रोख पैशात व ठराविक वेळेत महसूल भरण्याची सक्ती आणि अन्नधान्याऐवजी नीळ, कापूस यासारखी नगदी पिके घेण्याच्या सक्तीमुळे शेतीचे व्यापारीकरण झाल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाले. भारतात पहिली कापड गिरणी 1853 मध्ये कावासाजी नानाभाई दावर यांनी कोठे सुरू केली? सुरत, कोलकाता, अमरावती, मुंबई. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, मुंबई. मुंबई येथे 1853 मध्ये कावासाजी नानाभाई दावर यांनी भारतामध्ये पहिली आधुनिक कापड गिरणी सुरू केली. 1857च्या स्वातंत्र्य लढ्यापूर्वी महाराष्ट्रात इंग्रजांविरुद्ध आक्रमक बंड उभारून रामोश्यांचे संघटन खालीलपैकी कोणी केले? उमाजी नाईक, वासुदेव बळवंत फडके, बिरसा मुंडा, तात्या टोपे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, उमाजी नाईक. उमाजी नाईक यांनी महाराष्ट्रात रामोशी बांधवांना आणि स्थानिक युवकांना संघटित करून इंग्रजांविरुद्ध तीव्र संघर्ष केला. त्यांना 1832 मध्ये पुणे येथे फाशी देण्यात आली. 1857च्या उठावाची नियोजित तारीख कोणती होती? परंतु काडतुसांच्या वादामुळे तो आधीच ठरला. 10 मे 1857, 31 मे 1857, 21 मार्च 1857, 15 ऑगस्ट 1857. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 31 मे 1857. 1857च्या देशव्यापी उठावाची तारीख 31 मे 1857 ही निश्चित करण्यात आली होती, परंतु मंगल पांडे यांच्या घटनेमुळे ठराव नियोजित वेळेपूर्वी सुरू झाला. बराजपूरच्या छावणीत कोणत्या भारतीय सैनिकांच्या इंग्रज अधिकाऱ्याच्या अन्यायी वृत्तीविरुद्ध बंड पुकारून पहिली गोळी झाडली? तात्या टोपे, बहादूर शाह जफर, मंगल पांडे, कुंवर सिंग. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, मंगल पांडे. मंगल पांडे यांनी 29 मार्च 1857 रोजी बराजपूर छावणीत गायीची व डुकरात चरबी लावलेली काडतुसे वापरण्यास नकार देऊन ब्रिटिश अधिकाऱ्यावर त्याने गोळी झाडली. 1857च्या स्वातंत्र्य लढ्यात बिहारमधून इंग्रजांविरुद्ध अभूतपूर्व लढा देणारे 80 वर्षाचे वृद्ध जमीनदार कोण होते? नानासाहेब पेशवे, बख्त खान, खान बहादूर खान, कुंवर सिंग. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, कुंवर सिंग. बिहारमधील जगदीशपूरचे जमीनदार कुंवर सिंग यांनी वयाच्या 80व्या वर्षीही इंग्रजांशी अत्यंत पराक्रमाने लढा दिला. 1857च्या उठावानंतर ब्रिटिश पार्लमेंटने कोणता कायदा करून ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता संपुष्टात आणली आणि सत्ता ब्रिटिश राणीकडे सोपवली? 1858चा भारताच्या सुशासनाचा कायदा, 1784चा पिट्स इंडिया कायदा, 1833चा चार्टर ॲक्ट, 1919चा मॉन्टेग्यू चेम्फर्ड कायदा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 1858चा भारताचा सुशासनाचा कायदा. 2 ऑगस्ट 1858च्या कायद्यानुसार ईस्ट इंडिया कंपनीचे राजवट बरखास्त करून भारताचा कारभार थेट ब्रिटिश मुकुटाकडे राणी व्हिक्टोरिया यांच्याकडे सोपवण्यात आला आणि गव्हर्नर जनरल ऐवजी व्हाईसराय पद निर्माण केले. राणी व्हिक्टोरिया यांनी 1858 मध्ये काढलेल्या जाहीरनाम्यानुसार भारतीयांना कोणते आश्वासन देण्यात आले नव्हते? वंश, धर्म किंवा जातीवरून नोकऱ्यामध्ये भेदभाव केला जाणार नाही. भारतीय राजांचे दत्तक हक्क मान्य केले जातील व संस्थाने खालसा केली जाणार नाहीत. भारतीयांना तात्काळ संपूर्ण स्वातंत्र्य दिले जाईल. धार्मिक बाबीमध्ये सरकार कोणताही हस्तक्षेप करणार नाही. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, भारतीयांना तात्काळ संपूर्ण स्वातंत्र्य किंवा पूर्ण स्वराज्य असे दिले जाईल. राणीच्या जाहीरनाम्याचा उद्देश केवळ उठाव शांत करणे होता. त्यांनी भारतीयांना नोकऱ्यात समानता, धार्मिक ढवळाढवळ न करणे अशी आश्वासन दिली, पण स्वातंत्र्य देण्याचे कोणते आश्वासन त्यांनी दिले नव्हते. प्रश्न क्रमांक 20, 1828 मध्ये ब्राह्मो समाज या संस्थेची स्थापना करून सतीप्रथा, बालविवाह यासारख्या अनिष्ट प्रथाविरुद्ध कोणी आवाज उठवला? स्वामी दयानंद सरस्वती, राजा राममोहन राय, महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर आत्माराम पांडुरंग. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, राजा राममोहन रॉय. राजाराम मोहन रॉय यांनी बंगालमध्ये 1828 मध्ये ब्राह्मो समाजाची स्थापना केली. त्यांच्याच प्रयत्नामुळे 1829 मध्ये लॉर्ड बेंटिकने सतीबंदीचा कायदा केला. स्वामी विवेकानंद यांनी 1897 मध्ये मानवजातीच्या सेवेसाठी आणि आध्यात्मिक प्रसारासाठी कोणत्या संस्थेची स्थापना केली? रामकृष्ण मिशन, थिओसॉफिकल सोसायटी, हरिजन सेवक संघ आणि देव समाज. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, रामकृष्ण मिशन. स्वामी विवेकानंद यांनी आपले गुरु रामकृष्ण परमहंस यांच्या नावाने 1897 मध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना केली. महात्मा ज्योतिराव फुले यांनी समाजात समता प्रस्थापित करण्यासाठी आणि
अतिशूद्राच्या उद्धारासाठी 24 सप्टेंबर 1873 रोजी कोणत्या संस्थेची स्थापना केली? मानवधर्म संस्था, परमहंस संस्था, सत्यशोधक समाज, दलित सोशलिस्ट फेडरेशन. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सत्यशोधक समाज. महात्मा ज्योतिराव फुले यांनी 24 सप्टेंबर 1873 रोजी पुण्यात सत्यशोधक समाजाची स्थापना केली, ज्याचे ब्रीदवाक्य सर्व साक्षी जगतपती त्याला नकोच नकोच मध्यस्थी हे होते. महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाचा पाया रचताना महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा 1848 मध्ये पुण्यात कोणत्या ठिकाणी सुरू केली? शनिवारवाडा, भिडेवाडा, रास्तापेठ, विश्रामबाग वाडा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भिडेवाडा. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी 1 जानेवारी 1848 रोजी पुण्याच्या बुधवार पेठेतील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. गोपाळ हरी देशमुख यांनी प्रभाकर या साप्ताहिकामधून शतपत्रे लिहून समाज प्रबोधन व धार्मिक सुधारणेवर भर दिला. त्यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते? लोकहितवादी, महात्मा, न्यायमूर्ती, क्रांतीसूर्य. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 लोकहितवादी. गोपाळ हरी देशमुख यांनी लोकहितवादी या टोपण नावाने प्रभाकर वृत्तपत्रात 108 पत्रे लिहून समाज प्रबोधन केले. सर सय्यद अहमद खान यांनी 1875 मध्ये मुस्लिम समाजातील आधुनिक शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी कोणत्या शिक्षण संस्थेची स्थापना केली, जी पुढे विद्यापीठात बदलली? देवबंद मदरसा, मोहम्मदीन ॲग्लो ओरिएंटल कॉलेज, जामिया मिलिया इस्लामिया, अंजुमन ए इस्लाम. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मोहम्मदीन ॲग्लो ओरिएंटल कॉलेज, अलीगड. राष्ट्रीय सभेच्या स्थापनेत कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याने पुढाकार घेतला होता? लॉर्ड डफरिन, ॲलन ऑक्टेवियन हुम, सर विल्यम वेडरबर्न, लॉर्ड रिपन. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 A.O. ह्यूम. ॲलन ऑक्टेवियन हुम या निवृत्त ब्रिटिश अधिकाऱ्याने पुढाकार घेऊन भारतातील विविध प्रांतातील नेत्यांना एकत्र आणले आणि राष्ट्रीय सभेची स्थापना केली. 28 डिसेंबर 1885 रोजी राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कोठे भरले आणि त्याचे अध्यक्ष कोण होते? मुंबई उमेशचंद्र बॅनर्जी, पुणे लोकमान्य टिळक, कोलकाता सुरेंद्रनाथ बॅनर्जी, चेन्नई बरुद्दीन तय्यबजी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मुंबई उमेशचंद्र बॅनर्जी. राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन 28 डिसेंबर 1885 रोजी मुंबईच्या गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळेत भरले. कोलकात्याचे नामवंत वकील उमेशचंद्र बॅनर्जी हे या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. राष्ट्रीय सभेच्या सुरुवातीच्या काळातील नेत्यांना काय म्हणून ओळखले जाते, जे सनदशीर मार्गावर विश्वास ठेवत असत? जहाल नेते, मवाळ नेते, क्रांतिकारी नेते, साम्यवादी नेते. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मवाळ नेते. राष्ट्रीय सभेच्या पहिल्या 20 वर्षातील नेत्यांना मवाळ म्हटले जाते. त्यांचा इंग्रजांच्या न्यायबुद्धीवर विश्वास होता आणि ते अर्धविनंत्याच्या सनदशीर मार्गाने जात असत. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, ही सिंहगर्जना राष्ट्रीय सभेच्या व्यासपीठावरून कोणी केली? लाला लजपत राय, बिपिनचंद्र पाल, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, गोपाळकृष्ण गोखले. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. हे जहाल गटाचे प्रमुख नेते होते. त्यांनी देशाला स्वराज्याचा हक्क पटवून देण्यासाठी ही प्रसिद्ध सिंहगर्जना केली होती. लोकमान्य टिळकांनी जनतेला संघटित करण्यासाठी आणि त्यांच्यात राष्ट्रभावना जगवण्यासाठी कोणते उत्सव सुरू केले? शिवजयंती व गणेशोत्सव, दसरा व दिवाळी, होळी व रक्षाबंधन, गुढीपाडवा व मकर संक्रांत. सोपे उत्तर आहे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 शिवजयंती व गणेशोत्सव. लोकांनी एकत्र यावे, विचारांची देवाणघेवाण व्हावी आणि त्यांच्यातील भेद विसरून राष्ट्रभावना जागी व्हावी, यासाठी टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव सुरू केले. ब्रिटिशांनी फुटा आणि राज्य करा या नीतीचा वापर करून 1905 मध्ये कोणत्या प्रांताची फाळणी केली? पंजाब, मद्रास, मुंबई, बंगाल. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बंगाल. हिंदू आणि मुस्लिम यांच्यात फूट पाडून राष्ट्रीय चळवळ कमकुवत करण्यासाठी व्हाईसरॉय लॉर्ड कर्झन यांनी 1905 मध्ये बंगाल या विशाल प्रांताची फाळणी जाहीर केली. बंगालच्या फाळणीविरुद्ध देशपातळीवर जे मोठे आंदोलन सुरू झाले त्याला कोणत्या नावाने ओळखले जाते? असहकार आंदोलन, वंगभंग आंदोलन, भारत छोडो आंदोलन, सविनय कायदेभंग. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वंगभंग आंदोलन. बंगालच्या फाळणीचा निषेध करण्यासाठी संपूर्ण भारतात जे आंदोलन झाले त्याला वंगभंग आंदोलन म्हणतात. 16 ऑक्टोबर 1905 हा फाळणीचा दिवस शोक दिन म्हणून पाळला जातो. जहाल युगामध्ये राष्ट्रीय सभेने जनतेसमोर कोणती चतुर्सूत्री कार्यक्रमाची घोषणा केली होती? स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण व बहिष्कार, अहिंसा, सत्याग्रह, शांतता व सलोखा, करबंदी, जंगल सत्याग्रह, मद्यबंदी व स्वदेशी, लष्करी शिक्षण, कायदा पाळणे, सहकार्य व प्रार्थना. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण व बहिष्कार. वंगभंग आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 1906च्या अधिवेशनात राष्ट्रीय सभेने स्वराज, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण आणि परदेशी मालावर बहिष्कार ही चतुर्सूत्री स्वीकारली होती.
प्रश्न क्रमांक 34. 1907 मधील राष्ट्रीय सभेच्या कोणत्या अधिवेशनात मवाळ व जहाल यांच्यात तीव्र मतभेद होऊन राष्ट्रीय सभेत फूट पडली? सुरत अधिवेशन, नागपूर अधिवेशन, लखनौ अधिवेशन, अमृतसर अधिवेशन. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सुरत अधिवेशन. 1907च्या सुरत अधिवेशनात मवाळ आणि जहाल यांच्यातील मतभेद विकोपाला गेले, ज्यामुळे काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. ब्रिटिशांनी लॉर्ड कर्झनच्या माध्यमातून मुस्लिम समाजाला आकर्षित करण्यासाठी आणि राष्ट्रीय चळवळीत फूट पाडण्यासाठी 1906 मध्ये कोणत्या संस्थेची स्थापना करण्यास प्रोत्साहन दिले? खिलाफत कमिटी, मुस्लिम लीग, अहरार आंदोलन, गदर पार्टी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मुस्लिम लीग. ब्रिटिशांच्या फुटा आणि राज्यकरा या धोरणाला बळी पडून आगा खान यांच्या नेतृत्वाखालील मुस्लिम उच्चवर्णीयांच्या शिष्टमंडळाचे लॉर्ड मिंटोची भेट घेतली आणि 1906 मध्ये ऑल इंडिया मुस्लिम लीगची त्यांनी स्थापना केली. 1916च्या लखनौ कराराचे ऐतिहासिक महत्त्व खालीलपैकी कोणते आहे? राष्ट्रीय सभेने इंग्रजांची तैनाती फौज स्वीकारली, राष्ट्रीय सभेत जहाल व मवाळ यांच्यात समेट झाला आणि राष्ट्रीय सभा व मुस्लिम लीग यांच्यात सहकार्य ठरले. मवाळ नेत्यांनी काँग्रेसचा त्याग करून स्वतंत्र पक्ष स्थापन केला. ब्रिटिशांनी भारताला पूर्ण स्वराज्य देण्याचे मान्य केले. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 राष्ट्रीय सभेत जहाल व मवाळ यांच्यात समेट झाला आणि राष्ट्रीय सभा व मुस्लिम लीग यांच्यात सहकार्य ठरले. डॉक्टर ॲनी बेझंट आणि लोकमान्य टिळक यांनी भारतात ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत स्वशासनाची चळवळ सुरू केली. तिला काय म्हणतात? स्वदेश आंदोलन, खिलाफत चळवळ, होम रूल चळवळ, छोडो भारत आंदोलन. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 होम रूल चळवळ. आयर्लंडच्या धर्तीवर डॉक्टर ॲनी बेझंट यांनी आणि लोकमान्य टिळक यांनी भारतात होम रूल म्हणजे स्वशासन आंदोलन सुरू करून इंग्रजांकडे अंतर्गत स्वायत्तेची मागणी केली. कोणत्याही चौकशीशिवाय कोणालाही तुरुंगात टाकण्याचा अधिकार देणाऱ्या आणि भारतीयांचा हक्क हिरावणाऱ्या कोणत्या कायद्याविरुद्ध गांधीजींनी देशव्यापी सत्याग्रह पुकारला? पिट्स इंडिया ॲक्ट, रोलट ॲक्ट, इल्बर्ट बिल, व्हर्नाकुलर प्रेस ॲक्ट. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रोलट ॲक्ट म्हणजे काळा कायदा. सिडने रोलट यांच्या समितीने शिफारस केलेला रोलट कायदा हा वैयक्तिक स्वातंत्र्य हिरावून घेणारा होता, म्हणून गांधीजींनी त्या काळ्या कायद्याविरुद्ध 6 एप्रिल 1919 रोजी देशव्यापी हरताळ पाळण्याचे आवाहन केले. 13 एप्रिल 1919 रोजी पंजाबमधील अमृतसर येथे वैशाखी सणाच्या दिवशी कोणत्या अमानुष हत्याकांडाची घटना घडली? चौरी चौरा हत्याकांड, जालियनवाला बाग हत्याकांड, काकोरी कांड, पेशावर गोळीबार. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जालियनवाला बाग हत्याकांड. रोलट कायद्याच्या विरोधात आणि नेत्यांच्या अटकेचा निषेध करण्यासाठी अमृतसरच्या जालियनवाला बाग येथे जमलेल्या शांततापूर्ण जनसमुदायावर ब्रिटिशांनी अंधाधुंद गोळीबार केला. जालियनवाला बाग येथील शांततापूर्ण सभेवर गोळीबार करण्याचा आदेश देणारा लष्करी अधिकारी कोण होता? जनरल डायर, लॉर्ड चेम्फर्ड, सर जॉन सायमन, लॉर्ड आयर्विन. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जनरल डायर. पंजाबमधील लष्करी कमांडिंग अधिकारी जनरल डायर याने कोणतीही पूर्वसूचना न देता जालियनवाला बागेचे अरुंद प्रवेशद्वार अडवून सैन्याला गोळीबाराचा आदेश दिला, ज्यात शेकडो निष्पाप लोक शहीद झाले. जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ रवींद्रनाथ टागोर यांनी ब्रिटिश सरकारने दिलेली कोणती पदवी परत केली? केसरी हिंद, राव बहादूर, सर, लोकमान्य. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सर. जालियनवाला बाग येथील अमानुष नरसंहाराचा तीव्र निषेध करत गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी ब्रिटिश सरकारने त्यांना दिलेला सर हा सर्वोच्च किताब माघारी दिला. पहिल्या महायुद्धानंतर तुर्कस्तानच्या सुलतानचा ब्रिटिशांनी अपमान केल्यामुळे भारतात मुस्लिमांनी कोणती चळवळ सुरू केली, ज्याला गांधीजींनी पाठिंबा दिला? खिलाफत चळवळ, अलीगढ आंदोलन, वहाबी आंदोलन, तबलिगी चळवळ. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 खिलाफत चळवळ. पहिल्या महायुद्धात तुर्कस्तान पराभूत झाल्यावर ब्रिटिशांनी तेथील खलिफाचे पद नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्याविरुद्ध भारतीय मुस्लिमांनी खिलाफत चळवळ सुरू केली. हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी गांधीजींनी याला पाठिंबा दिला. 1920 मध्ये गांधीजींच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या कोणत्या आंदोलनात सरकारी शाळा, न्यायालये, पदव्या आणि परदेशी मालावर बहिष्कार टाकण्यात आला? सविनय कायदेभंग आंदोलन, असहकार आंदोलन, वैयक्तिक सत्याग्रह, छोडो भारत आंदोलन. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 असहकार आंदोलन. 1920च्या नागपूर अधिवेशनात असहकार आंदोलनाचा ठराव संमत झाला. ब्रिटिश सरकारशी कोणत्याही स्तरावर सहकार्य न करणे हा याचा मुख्य हेतू होता. 5 फेब्रुवारी 1922 रोजी उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी संतप्त जमावाने पोलीस चौकीला आग लावली, ज्यानंतर गांधीजींनी असहकार आंदोलन मागे घेतले? चौरी चौरा, चंपारण्य, काकोरी, झाशी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 चौरी चौरा. 5 फेब्रुवारी 1922 रोजी चौरी चौरा येथे शांततापूर्ण मिरवणुकीवर पोलिसांनी गोळीबार केल्याने संतप्त जमावाने पोलीस चौकी पेटवली, ज्यात 22 पोलीस जळून मरण पावले. हिंसाचार झाल्यामुळे गांधीजींनी हे आंदोलन 12 फेब्रुवारी 1922 रोजी स्थगित केले.
पुढील प्रश्न क्रमांक 46. असहकार आंदोलन मागे घेतल्यावर राष्ट्रीय सभेच्या अंतर्गत कायदेमंडळात प्रवेश करून सरकारच्या धोरणांना विरोध करण्यासाठी स्वराज्य पक्षाची स्थापना कोणी केली? पंडित जवाहरलाल नेहरू व सुभाषचंद्र बोस, चित्तरंजन दास व मोतीलाल नेहरू, विठ्ठलभाई पटेल व लोकमान्य टिळक, महात्मा गांधी व सरदार पटेल. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, चित्तरंजन दास व मोतीलाल नेहरू. असहकार बंद झाल्यावर कायदेमंडळात जाऊन सरकारची कोंडी करण्यासाठी चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू यांनी राष्ट्रीय सभेच्या अंतर्गतच 1923 मध्ये स्वराज्य पक्षाची स्थापना केली. 1919च्या मॉन्टेग्यू चेम्फर्ड कायद्याच्या दोषांचा अभ्यास करण्यासाठी 1927 मध्ये ब्रिटन सरकारने एक कमिशन नेमले, ज्याला एकही भारतीय सदस्य नसल्याने भारतात तीव्र विरोध झाला. ते कमिशन कोणते? क्रिप्स मिशन, कॅबिनेट मिशन, सायमन कमिशन, हंटर कमिशन. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सायमन कमिशन. सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली आलेल्या 7 सदस्यांच्या सायमन कमिशनमध्ये एकही भारतीय नसल्याने भारतात सायमन गो बॅक, सायमन परत जा अशा घोषणा देऊन तीव्र निदर्शने करण्यात आली. 1929च्या लाहोर अधिवेशनात राष्ट्रीय सभेने पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली खालीलपैकी कोणता ऐतिहासिक ठराव मंजूर केला? प्रांतिक स्वायत्ततेचा ठराव, संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव, असहकार चळवळीचा ठराव, ब्रिटिशांशी तात्पुरत्या तहाचा ठराव. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, संपूर्ण स्वातंत्र्याचा म्हणजे पूर्ण स्वराज्याचा ठराव. डिसेंबर 1929 मधील रावी नदीकाठच्या लाहोर अधिवेशनात काँग्रेसने वसाहतीचे स्वराज्य हे उद्दिष्ट सोडून संपूर्ण स्वातंत्र्य, पूर्ण स्वराज्य हे आपले अंतिम ध्येय असल्याचे जाहीर केले. गांधीजींनी सविनय कायदेभंग आंदोलनाची सुरुवात करण्यासाठी मिठाचा कायदा मोडण्याचे ठरवून साबरमती ते दांडी अशी पदयात्रा काढली. दांडी हे ठिकाण कोणत्या राज्याच्या समुद्रकिनाऱ्यावर आहे? महाराष्ट्र, गुजरात, ओडिशा, गोवा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, गुजरात. गांधीजींनी 12 मार्च 1930 रोजी आपल्या 78 सहकाऱ्यासह साबरमती आश्रमातून गुजरातच्या समुद्रकिनाऱ्यावरील दांडी या गावापर्यंत 385 किलोमीटरची ऐतिहासिक पदयात्रा काढली. 6 एप्रिल 1930 रोजी दांडी किनाऱ्यावर गांधीजींनी मिठाचा कायदा मोडून कोणत्या देशव्यापी आंदोलनाची अधिकृत सुरुवात केली? सविनय कायदेभंग आंदोलन, असहकार आंदोलन, भारत छोडो आंदोलन, होम रूल आंदोलन. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, सविनय कायदेभंग आंदोलन. 6 एप्रिल 1930 रोजी सकाळी दांडीच्या समुद्रावर गांधीजींनी चिमूटभर मीठ उचलून मिठाचा कायदा मोडला आणि यासोबतच संपूर्ण देशात सविनय कायदेभंग आंदोलन सुरू केले. सविनय कायदेभंग आंदोलनादरम्यान सोलापूरच्या सत्याग्रहाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले, ज्यामध्ये गिरणी कामगार आघाडीवर होते? खान अब्दुल गफ्फार खान, मल्लाप्पा धनशेट्टी, सेनापती बापट, बाबू गेनू. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मल्लाप्पा धनशेट्टी. सोलापूरच्या सत्याग्रहात मल्लाप्पा धनशेट्टी, कुर्बान हुसेन, जगन्नाथ शिंदे व किसन सारडा यांनी नेतृत्व केले. इंग्रजांनी लष्करी कायदा लागू करून या चारही नेत्यांना जानेवारी 1931 मध्ये फाशी दिली. उत्तर पश्चिम सरहद्द प्रांतात खुदाई खिदमतगार या संघटनेची स्थापना करून सविनय कायदेभंग चळवळीचे नेतृत्व कोणी केले, ज्यांना सरहद्द गांधी म्हटले जाते? मौलाना आझाद, खान अब्दुल गफ्फार खान, शौकत अली, मुहम्मद अली जिना. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, खान अब्दुल गफ्फार खान. खान अब्दुल गफ्फार खान यांनी पेशावरमध्ये सविनय कायदेभंगाचे नेतृत्व केले. त्यांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना खुदाई खिदमतगार, देवाचे सेवक म्हटले जाई. त्यांना सरहद्द गांधी म्हणून ओळखले जाते. मुंबईतील वडाळा आणि गुजरातची राजधानी जवळील धरासना येथील मिठाच्या सत्याग्रहाचे नेतृत्व अनुक्रमे कोणी केले? सरोजिनी नायडू आणि अवंतिकाबाई गोखले, कस्तुरबा गांधी आणि कमलादेवी चट्टोपाध्याय, साने गुरुजी आणि सेनापती बापट. सातत्याने कामगार नेते आणि कामगार. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, सरोजिनी नायडू आणि अवंतिकाबाई गोखले. मिठाच्या सत्याग्रहात गुजरातच्या धरासना येथील सत्याग्रहाचे नेतृत्व सरोजिनी नायडू यांनी केले, तर मुंबईतील वडाळा येथील मिठाच्या आगारावर झालेल्या सत्याग्रहात महिलांनी मोठा सहभाग घेतला. पुणे जिल्ह्यातील मुळशी येथील धरणग्रस्ताच्या जमिनीसाठी झालेल्या जगातील पहिल्या शेतकरी विस्थापन विरोधी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? बाबू गेनू सईद, पांडुरंग महादेव बापट, भाई कोतवाल, किसन फगुजी बनसोडे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, पांडुरंग महादेव बापट. टाटा कंपनीच्या धरणामुळे विस्थापित होणाऱ्या शेतकऱ्याच्या हक्कासाठी सेनापती बापट यांनी मुळशी सत्याग्रह केला, म्हणून त्यांना जनतेने सेनापती ही पदवी दिली. सविनय कायदेभंग आंदोलनाच्या काळात मुंबईच्या बंदरात परदेशी मालावर बहिष्कार टाकण्यासाठी मालवाहू ट्रक समोर आडवे पडून कोणी आत्मबलिदान दिले? शिवराम हरी राजगुरू, अनंत लक्ष्मण कानोरे, बाबू गेनू सईद, सुखदेव थापर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, बाबू गेनू सईद. 12 डिसेंबर 1930 रोजी मुंबईच्या मिलमधून परदेशी कापड घेऊन जाणारा ट्रक बाबू गेनू यांनी रोखला. ट्रक समोर आडवे पडलेल्या या 22 वर्षाच्या देशभक्ताला ट्रक खाली चिरडण्यात आले. ते देशासाठी हुतात्मे
भारताच्या घटनात्मक समस्येवर चर्चा करण्यासाठी ब्रिटिश प्रधानमंत्री रॅम्से मॅकडोनाल्ड यांनी लंडनमध्ये कोणत्या परिषदेचे आयोजन केले होते? शिमला परिषद, गोलमेज परिषद, क्रिप्स कमिटी, दिल्ली दरबार. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गोलमेज परिषद. 1930 ते 1932 या काळात लंडनमध्ये 3 गोलमेज परिषदा भरल्या. काँग्रेसने पहिल्या परिषदेवर बहिष्कार टाकला तर दुसऱ्या परिषदेला गांधीजी उपस्थित होते. तिन्ही गोलमेज परिषदांना उपस्थित राहून दलितांचे व वंचितांचे नेतृत्व खालीलपैकी कोणत्या थोर नेत्याने केले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, राजश्री छत्रपती शाहू महाराज. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तिन्ही गोलमेज परिषदांमध्ये उपस्थित राहून अस्पृश्य व वंचित समाजाच्या राजकीय हक्काची प्रभावी मांडणी केली. 1932 मध्ये ब्रिटिश प्रधानमंत्री रॅम्से मॅकडोनाल्ड यांनी दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघ जाहीर केल्यावर गांधीजींनी त्याला विरोध करण्यासाठी कोणत्या तुरुंगात आमरण उपोषण सुरू केले? अंदमान सेल्युलर जेल, येरवडा तुरुंग, ठाणे मध्यवर्ती तुरुंग, आर्थर रोड जेल. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 येरवडा तुरुंग, पुणे. रॅम्से मॅकडोनाल्ड यांनी जाहीर केलेल्या जातीय निवाड्यानुसार दलितांना स्वतंत्र मतदारसंघ दिले होते. यामुळे हिंदू समाजात फूट पडेल या भीतीने गांधीजींनी पुण्याच्या येरवडा तुरुंगात आमरण उपोषण केले. दलितांचे स्वतंत्र मतदारसंघ रद्द करून राखीव जागा ठेवण्यासाठी महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यात 24 सप्टेंबर 1932 रोजी कोणता ऐतिहासिक करार झाला? लखनौ करार, पुणे करार, शिमला करार, दिल्ली करार. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पुणे करार. गांधीजींचे प्राण वाचवण्यासाठी आणि दलितांचे हित जपण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व गांधीजी यांच्यात ऐतिहासिक पुणे करार झाला, ज्यानुसार स्वतंत्र मतदारसंघाऐवजी दलितांना प्रांतिक व केंद्रीय कायदे मंडळात राखीव जागा देण्यात आल्या. प्रश्न क्रमांक 60. 1935च्या प्रांतिक स्वायत्ततेच्या कायद्यानुसार 1937 मध्ये झालेल्या निवडणुकीत देशातील 11 प्रांतांपैकी किती प्रांतांमध्ये राष्ट्रीय सभेचे मंत्रिमंडळ सत्तेवर आले? 3 प्रांतात, 5 प्रांतात, 8 प्रांतात, 11 प्रांतात. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 8 प्रांतात. 1937च्या निवडणुकांमध्ये 11 पैकी 8 प्रांतांमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले व त्यांची मंत्रिमंडळे स्थापन झाली. उरलेल्या 3 प्रांतात संमिश्र सरकारे आली. दुसऱ्या महायुद्धात भारताला ब्रिटिशांनी त्यांच्या संमतीशिवाय ओढल्याच्या निषेधार्थ काँग्रेसच्या प्रांतिक मंत्रिमंडळाने कधी सामूहिक राजीनामे दिले? 1935 मध्ये, 1939 मध्ये, 1942 मध्ये आणि 1945 मध्ये. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1939 मध्ये. 1939 मध्ये दुसऱ्या महायुद्धात भारताला ब्रिटिशांनी ओढल्यामुळे काँग्रेसच्या सर्व 8 प्रांतातील मंत्रिमंडळाने निषेध म्हणून राजीनामे दिले. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात व्हाईसरॉय लॉर्ड लिन लिथगो यांनी ऑगस्ट 1940 मध्ये भारतीयांना युद्धात सहकार्यासाठी काही सवलती जाहीर केल्या. त्याला इतिहासामध्ये काय म्हणतात? ऑगस्ट घोषणा, वेव्हेल योजना, क्रिप्स योजना, माउंटबॅटन योजना. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ऑगस्ट घोषणा. युद्धात भारतीयांची मदत मिळवण्यासाठी व्हाईसरॉयने लिन लिथगो यांनी ऑगस्ट 1940 मध्ये ज्या सवलती देऊ केल्या त्यांना ऑगस्ट ऑफर म्हणतात. काँग्रेस व मुस्लिम लीग दोघांनी ती नाकारली. वैयक्तिक सत्याग्रहाचे आंदोलन सुरू झाल्यावर गांधीजींनी पहिले वैयक्तिक सत्याग्रही म्हणून कोणाची निवड केली होती? पंडित जवाहरलाल नेहरू, आचार्य विनोबा भावे, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अब्दुल कलाम आझाद. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आचार्य विनोबा भावे. सामूहिक आंदोलन न करता कायदेभंग करण्यासाठी गांधीजींनी वैयक्तिक सत्याग्रह सुरू केला. आचार्य विनोबा भावे हे पहिले तर पंडित जवाहरलाल नेहरू हे दुसरे सत्याग्रही होते. 7 आणि 8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईच्या गावलिया टँक मैदानावर झालेल्या काँग्रेस अधिवेशनात कोणता ऐतिहासिक ठराव मंजूर करण्यात आला? असहकार ठराव, सविनय कायदेभंग ठराव, छोडो भारत ठराव, संपूर्ण स्वदेशी ठराव. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 छोडो भारत ठराव. 7 आणि 8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईच्या गावलिया टँक मैदानावर काँग्रेस कमिटीने पंडित नेहरूंनी मांडलेला भारत छोडो हा ऐतिहासिक ठराव प्रचंड बहुमताने मंजूर करण्यात आला. 1942च्या छोडो भारत आंदोलनात गांधीजींनी जनतेला कोणता स्फूर्तिदायक संदेश दिला होता? चलो दिल्ली, करेंगे या मरेंगे, इन्कलाब जिंदाबाद, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आज़ादी दूंगा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 करेंगे या मरेंगे. ठराव संमत झाल्यावर गांधीजींनी देशवासियांना करेंगे या मरेंगे हा मंत्र दिला, म्हणजेच देश स्वतंत्र करण्यासाठी तीव्र संघर्ष करा किंवा प्राण अर्पण करा. 9 ऑगस्ट 1942 रोजी सर्व प्रमुख नेत्यांना अटक झाल्यावर मुंबईत गावलिया टँक मैदानावर लपून छपून तिरंगा ध्वज कोणी फडकवला व आंदोलनाचे नेतृत्व केले? सुचिता कृपलानी, अरुणा असफ अली, सरोजिनी नायडू, डॉक्टर सुशीला नायर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अरुण असफ अली. 9 ऑगस्टच्या पहाटे सर्व मोठ्या नेत्यांना अटक झाली. अशा आणीबाणीच्या प्रसंगी अरुणा असफ अली यांनी गावलिया टँक मैदानावर राष्ट्रध्वज फडकावून आंदोलनाचा एल्गार केला.
छोडो भारत आंदोलनादरम्यान मुंबईत आझाद रेडिओ हे गुप्त प्रक्षेपण केंद्र चालवून देशभरात आंदोलनाची माहिती पोहोचवण्याचे धाडसी काम कोणी केले? उषा मेहता, कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथन, कस्तुरबा गांधी, प्रीतिलता वडेदार. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 उषा मेहता. उषा मेहता आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ब्रिटिशांची नजर चुकून मुंबईत आझाद रेडिओ हे गुप्त केंद्र सुरू केले. यावरून देशभक्तीची गीते आणि आंदोलनाच्या बातम्या प्रसारित केल्या जात असत. 1942च्या आंदोलनात सातारा जिल्ह्यात प्रतिसरकारची स्थापना करून ब्रिटिशांची राजवट उखडून टाकणारे नेते कोण होते? क्रांतिसिंह नाना पाटील, किसनवीर, नागनाथ अण्णा नाईकवडी, वसंतराव नाईक. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 क्रांतिसिंह नाना पाटील. साताऱ्यात क्रांतिसिंह नाना पाटील यांनी 1942 मध्ये ब्रिटिश राजवट बरखास्त करून प्रतिसरकार स्थापन केले. कर गोळा करणे, कायदा व सुव्यवस्था राखणे आणि गुन्हेगारांना शिक्षा देणे ही कामे या सरकारने केली. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी राष्ट्रीय सभेचा राजीनामा देऊन 1939 मध्ये कोणत्या नवीन राजकीय पक्षाची स्थापना केली? आझाद हिंद सेना, फॉरवर्ड ब्लॉक, गदर पार्टी, अभिनव भारत. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 फॉरवर्ड ब्लॉक. काँग्रेसमधील अंतर्गत मतभेदानंतर सुभाषचंद्र बोस यांनी पक्षाचा त्याग केला आणि मे 1939 मध्ये फॉरवर्ड ब्लॉक या नवीन पुरोगामी पक्षाची स्थापना केली. रासबिहारी बोस यांनी जपानमध्ये स्थापन केलेले आणि पुढे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी नेतृत्व केलेल्या सैन्यांचे नाव काय होते? इंडियन नॅशनल आर्मी, लाल सेना, गनिमी सेना, हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आझाद हिंद सेना. रासबिहारी बोस यांनी जपानमध्ये आझाद हिंद सेनेची स्थापना केली होती. 1943 मध्ये नेताजींनी या सेनेचे नेतृत्व स्वीकारून चलो दिल्ली अशी घोषणा दिली. आझाद हिंद सेनेचे मुख्यालय कोठे होते आणि नेताजींनी अंदमान आणि निकोबार बेटांना अनुक्रमे कोणती नावे दिली? सिंगापूर शहीद आणि स्वराज्य, टोकियो स्वातंत्र्य आणि क्रांती, रंगून स्वदेशी व स्वराज्य, बँकॉक बलिदान आणि विजय. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सिंगापूर शहीद आणि स्वराज्य. आझाद हिंद सेनेचे मुख्य केंद्र सिंगापूर येथे होते. जपानने जिंकलेली अंदमान व निकोबार बेटे नेताजीकडे सोपवली, ज्यांना त्यांनी अनुक्रमे शहीद आणि स्वराज्य अशी नावे दिली. 18 फेब्रुवारी 1946 मध्ये ब्रिटिश राजवटीविरुद्ध मुंबईत कोणत्या सैनिकांनी ऐतिहासिक सशस्त्र बंड पुकारले? हवाई दलाच्या सैनिकांनी, तलवार या युद्धनौकेवरील नौसैनिकांनी, थलसेनेच्या गोरखा बटालियनने, आझाद हिंद सेनेच्या उरलेल्या सैनिकांनी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तलवार या युद्धनौकेवरील नौसैनिकांनी. 18 फेब्रुवारी 1946 रोजी मुंबईत तलवार या ब्रिटिश युद्धनौकेवरील भारतीय सैनिकांनी वर्णद्वेषाविरुद्ध आणि ब्रिटिश सत्तेविरुद्ध शस्त्र उचलले. हा विद्रोह ब्रिटिश सत्तेच्या अंताचा शेवटचा खेळा ठरला. पुढील प्रश्न 73. हिंदू व मुस्लिमांसाठी स्वतंत्र देशाची मागणी करणाऱ्या आणि द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मांडणाऱ्या मुस्लिम लीगचे प्रमुख नेते कोण होते? बॅरिस्टर मुहम्मद अली जिना, सर आगा खान, नवाब सलीमुल्लाह, लियाकत अली खान. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बॅरिस्टर मुहम्मद अली जिना. बॅरिस्टर जिना यांनी मुस्लिम समाजासाठी पाकिस्तान या स्वतंत्र राष्ट्राची आग्रही मागणी केली. त्यांनी 16 ऑगस्ट 1946 हा दिवस प्रत्यक्ष कृती दिन म्हणून पाळण्याचे आवाहन केले, ज्यामुळे देशात दंगली भडकल्या. भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी मार्च 1946 मध्ये 3 ब्रिटिश मंत्र्यांचे एक शिष्टमंडळ भारतात आले. त्याला काय म्हणतात? सायमन कमिशन, त्रिमंत्री योजना, वेव्हेल प्लॅन, डिक्यूबर्ड प्लॅन. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 त्रिमंत्री योजना. पॅथिक लॉरेन्स, सर स्टफर्ड क्रिप्स आणि A.V. अलेक्झांडर या 3 ब्रिटिश मंत्र्यांच्या शिष्टमंडळाला कॅबिनेट मिशन किंवा त्रिमंत्री योजना म्हणतात. त्यांनी सुचवलेली योजना काँग्रेस व लीग दोघांनी मान्य केल्या नाहीत. ब्रिटिश संसदेने भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा कधी मंजूर केला, ज्यानुसार भारत व पाकिस्तान हे 2 स्वतंत्र देश अस्तित्वात आले? 18 जुलै 1947, 15 ऑगस्ट 1947, 26 जानेवारी 1950, 3 जून 1947. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 18 जुलै 1947. व्हाईसरॉय लॉर्ड माउंटबॅटन यांच्या योजनेवर आधारित भारतीय स्वातंत्र्याचा कायदा ब्रिटिश संसदेने 18 जुलै 1947 रोजी मंजूर केला. या कायद्यानुसार 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आणि स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान कोण बनले? लॉर्ड माउंटबॅटन आणि पंडित जवाहरलाल नेहरू, चक्रवर्ती राजगोपालचारी आणि सरदार पटेल, डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि महात्मा गांधी, लॉर्ड वेव्हेल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 लॉर्ड माउंटबॅटन आणि पंडित जवाहरलाल नेहरू. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाल्यावर लॉर्ड माउंटबॅटन हे भारताचे पहिले गव्हर्नर जनरल बनले आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पहिले पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा ब्रिटनचे प्रधानमंत्री कोण होते, ज्यांनी भारताला स्वातंत्र्य देण्याची घोषणा केली होती? विन्स्टन चर्चिल, रॅम्से मॅकडोनाल्ड, क्लेमंट ॲटली, मार्गरेट थॅचर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 क्लेमंट ॲटली. ब्रिटनचे मजूर पक्षाचे प्रधानमंत्री क्लेमंट ॲटली यांनी जून 1948च्या आधी ब्रिटिश सरकार भारत सोडून देईल अशी ऐतिहासिक घोषणा संसदेत केली होती.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतातील शेकडो संस्थानांचे भारतात विलीनीकरण करून भारताचे राजकीय ऐक्य साध्य करण्याचे ऐतिहासिक कार्य कोणी केले? पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, चक्रवर्ती राजगोपालाचारी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सरदार वल्लभभाई पटेल. भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी आपल्या मुत्सद्देगिरीने आणि आक्रमक धोरणाने भारतातील 560 पेक्षा जास्त संस्थानांचे भारतात विलीनीकरण करून घेतले, म्हणूनच त्यांना लोहपुरुष म्हणतात. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखालील हैदराबाद स्टेट काँग्रेसने हैदराबाद संस्थानात भारतात विलीन करण्यासाठी मोठा लढा दिला. या संस्थानाच्या मुक्तीसाठी भारत सरकारने कोणती लष्करी कारवाई केली? ऑपरेशन विजय, ऑपरेशन ब्लू स्टार, ऑपरेशन पोलो, ऑपरेशन कॅक्टस. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ऑपरेशन पोलो. हैदराबादच्या निजामाने भारतात सामील होण्यास नकार दिल्यावर आणि जनतेवर अत्याचार सुरू केल्यावर भारत सरकारने 13 सप्टेंबर 1948 रोजी निजामाविरुद्ध लष्करी कारवाई सुरू केली, ज्याला ऑपरेशन पोलो म्हणतात. पुढील प्रश्न क्रमांक 80. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो, ज्या दिवशी हैदराबाद संस्थान पूर्णपणे स्वतंत्र झाले? 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 17 सप्टेंबर, 1 मे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 17 सप्टेंबर. 17 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबादच्या निजामाने शरणागती पत्करली आणि संपूर्ण हैदराबाद संस्थान स्वतंत्र झाले, म्हणून 17 सप्टेंबर हा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन म्हणून साजरा केला जातो. पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेला दादरा आणि नगर हवेली हा भाग मुक्त करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या संघटनेने सशस्त्र लढा उभारला होता? आझाद गोमंतक दल, संयुक्त महाराष्ट्र समिती, आझाद हिंद दल, युनायटेड ग्रोअर्स फ्रंट. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आझाद गोमंतक दल. आझाद गोमंतक दल आणि युनायटेड गोअर्स फ्रंट यासारख्या संघटनांनी दादरा, नगर हवेली आणि गोवा मुक्तीसाठी लढा दिला होता. ऑगस्ट 1954 मध्ये हा भाग मुक्त करण्यात आला. पोर्तुगीजांच्या जुलमी राजवटीतून गोवा मुक्त करण्यासाठी झालेल्या आंदोलनात 1955 मध्ये सत्याग्रहीवर झालेल्या गोळीबारात महाराष्ट्रातील कोणते थोर नेते शहीद झाले? सेनापती बापट, आचार्य आत्रे, महादजी शिंदे, अमीरचंद आणि जगन्नाथ शिंदे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 महादजी शिंदे. गोवा मुक्ती संग्रामाचे नेतृत्व गोवा विमोचन सहाय्यक समितीने केले. पीटर अल्वारिस, सुधा जोशी, सेनापती बापट यांच्या सैनिकांनी यात भाग घेतला. आंदोलनात शेकडो सत्याग्रही जखमी हुतात्मा झाले होते. भाषानुसार प्रांतरचना करण्यासाठी भारत सरकारने 1953 मध्ये कोणत्या आयोगाची स्थापना केली होती? दार कमिशन, राज्य पुनर्रचना आयोग, JVP समिती, सायमन कमिशन. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 राज्य पुनर्रचना आयोग. केंद्र सरकारने 29 डिसेंबर 1953 रोजी न्यायमूर्ती S फाजल अली यांच्या अध्यक्षतेखाली राज्य पुनर्रचना आयोग नेमला, ज्याच्या शिफारशीनुसार पुढे भाषावर प्रांतरचना करण्यात आली. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे यासाठी मुंबईत झालेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांच्या गोळीबारात किती देशप्रेमींनी आपले बलिदान दिले, ज्यांच्या स्मरणार्थ हुतात्मा स्मारक उभारले आहे? 50 हुतात्मे, 90 हुतात्मे, 105 हुतात्मे, 150 हुतात्मे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 105 हुतात्मे. मुंबई महाराष्ट्रालाच मिळाली पाहिजे यासाठी झालेल्या शांततापूर्ण आंदोलनावर तत्कालीन सरकारने गोळीबार केला. यात 105 आंदोलक हुतात्मे झाले. त्यांच्या बलिदानामुळे मुंबई शहर महाराष्ट्र स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला. 1 मे 1960 रोजी शेवटी मुंबईसह स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून कोणी सूत्रे हाती घेतली? यशवंतराव चव्हाण, मारुतराव कन्नमवार, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 यशवंतराव चव्हाण. 1 मे 1960 रोजी पंडित नेहरूंनी स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची घोषणा मुंबईत केली. या नव्या राज्याचे पहिले मुख्यमंत्री होण्याचा बहुमान यशवंतराव चव्हाण यांना मिळाला. भारताने शासन चालवण्यासाठी कोणत्या प्रकारची शासन प्रणाली स्वीकारली आहे, ज्यामध्ये संसदेला सार्वभौम अधिकार असतात? अध्यक्षीय शासन पद्धत, संसदीय शासन पद्धत, हुकुमशाही पद्धत, साम्यवादी शासन पद्धत. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 संसदीय शासन पद्धत. भारताने ब्रिटिश धर्तीवर आधारित संसदीय शासन पद्धत स्वीकारली आहे, जिथे कायदे मंडळ म्हणजे संसद सर्वोच्च असते आणि कार्यकारी मंडळ संसदेला जबाबदार असते. भारतीय संसद खालीलपैकी कोणाचा समावेश होऊन तयार होते? लोकसभा आणि राज्यसभा, राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा, पंतप्रधान, लोकसभा आणि राज्यसभा, सर्वोच्च न्यायालय आणि संसद. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा. संविधानाच्या कलम 79 नुसार भारताची संसद ही राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा या तिन्हींना मिळून तयार होते. भारतीय संसदेचे कनिष्ठ आणि संसदेचे प्रथम सभागृह कोणते आहे, ज्याचे सदस्य थेट जनतेकडून निवडले जातात? राज्यसभा, लोकसभा, विधानसभा, विधान परिषद. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लोकसभा. लोकसभा हे भारतीय संसदेचे कनिष्ठ आणि प्रथम सभागृह आहे. यातील प्रतिनिधी थेट जनतेद्वारे प्रौढ मतदान पद्धतीने निवडले जातात. लोकसभेची सदस्य संख्या जास्तीत जास्त किती असू शकते आणि सध्याच्या रचनेत महाराष्ट्रातून लोकसभेवर किती खासदार निवडून जातात? 250, 19,
552 48 578 250 288 बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 552 48. संविधानानुसार लोकसभेची कमाल सदस्य संख्या 552 असू शकते. यामध्ये महाराष्ट्राला सर्वाधिक जागापैकी एक म्हणजेच 48 जागा देण्यात आल्या आहेत. भारतीय संसदेचे वरिष्ठ आणि द्वितीय सभागृह कोणते आहे जे कधीही पूर्णपणे विसर्जित होत नाही? लोकसभा, राज्यसभा, विधान परिषद, राष्ट्रपती भवन. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 राज्यसभा. राज्यसभा हे संसदेचे वरिष्ठ आणि द्वितीय सभागृह आहे. हे कायमस्वरूपी सभागृह असून दर 2 वर्षांनी 1/3 सदस्य निवृत्त होतात आणि तितके सदस्य नव्याने निवडले जातात. राज्यसभेची एकूण सदस्य संख्या 250 आहे. यापैकी वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञ असलेल्या किती सदस्यांची नियुक्ती थेट राष्ट्रपती करतात? 2 सदस्य, 10 सदस्य, 12 सदस्य, 20 सदस्य. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 12 सदस्य. राज्यसभेच्या 250 सदस्यापैकी 238 सदस्य घटक राज्यातून निवडले जातात, तर कला, साहित्य, विज्ञान आणि समाजसेवा या क्षेत्रातील 12 नामांकित तज्ज्ञांची नियुक्ती राष्ट्रपती करतात. भारताचे राष्ट्रपती हे देशाचे घटनात्मक प्रमुख असतात, तर देशाचा वास्तविक कारभार कोणाच्या हाती असतो? सरन्यायाधीश, उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि त्यांचे मंत्रिमंडळ, लोकसभा अध्यक्ष. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पंतप्रधान आणि त्यांचे मंत्रिमंडळ. राष्ट्रपतीच्या नावाने देशाचा कारभार चालत असला तरी प्रत्यक्षात सर्व निर्णय घेण्याचे आणि अंमलबजावणी करण्याचे वास्तविक अधिकार प्रधानमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळाला असतात. लोकसभेचे कामकाज सुरळीतपणे चालवणे, नियम पाळणे आणि सभागृहाची प्रतिष्ठा राखणे ही जबाबदारी कोणाची असते? पंतप्रधान, सभापती, उपराष्ट्रपती, राष्ट्रपती. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सभापती. लोकसभेच्या सदस्यांमधून एकाची सभापती म्हणून निवड केली जाते. सभागृहाचे कामकाज नियमबद्ध रीतीने चालवणे ही त्यांची प्रमुख जबाबदारी असते. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून कोण काम पाहतात? उपराष्ट्रपती, पंतप्रधान, सरन्यायाधीश, केंद्रीय गृहमंत्री. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 उपराष्ट्रपती. भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात आणि ते राज्यसभेच्या कामकाजावर नियंत्रण ठेवतात. संसदेत मांडल्या जाणाऱ्या कायद्याच्या कच्च्या मसुद्याला काय म्हणतात, ज्यावर मंजुरी मिळाल्यावर त्याचे कायद्यात रूपांतर होते? अध्यादेश, विधेयक, ठराव आणि नियमावली. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विधेयक. कायद्याच्या मसुद्याला विधेयक म्हणतात. संसदेच्या दोन्ही सभागृहांनी हे विधेयक मंजूर केल्यानंतर आणि त्यावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाल्यावर त्याचे कायद्यात रूपांतर होते. केंद्रीय कार्यकारी मंडळामध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश होतो? राष्ट्रपती, पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ, लोकसभा, राज्यसभा आणि सभापती, सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय, राज्यपाल आणि मुख्यमंत्री. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 राष्ट्रपती, पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ. केंद्रीय कार्यकारी मंडळात राष्ट्रपती, प्रधानमंत्री आणि त्यांचे मंत्रिमंडळ यांचा समावेश होतो, जे संसदेने केलेल्या कायद्याची देशात अंमलबजावणी करतात. भारतीय लष्कराच्या तिन्ही दलांचे भूदल, नौदल आणि वायुदलचे सर्वोच्च प्रमुख कोण असतात? संरक्षण मंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 राष्ट्रपती. संविधानानुसार भारताचे राष्ट्रपती हे तिन्ही संरक्षण दलाचे सर्वोच्च प्रमुख असतात. त्यांच्या संमतीशिवाय युद्ध किंवा शांतता घोषित करता येत नाही. जर राष्ट्रपतीकडून संविधानाचा भंग झाला असेल तर त्यांना पदावरून दूर करण्याचा अधिकार संसदेला आहे. या प्रक्रियेला काय म्हणतात? अविश्वास ठराव, महाभियोग, निलंबन, हकालपट्टी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 महाभियोग. राष्ट्रपती संविधानाचा भंग करत आहेत असे संसदेला वाटल्यास संसदेच्या दोन्ही सभागृहात 2/3 बहुमताने महाभियोग ठराव मंजूर करून राष्ट्रपतींना त्यांच्या पदावरून दूर केले जाऊ शकते. लोकसभेत सरकार बहुमतात आहे तोपर्यंत ते सत्तेवर राहू शकते. संसदेला मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणता सर्वात प्रभावी मार्ग उपलब्ध आहे? प्रश्नोत्तराचा तास, अविश्वासाचा ठराव, लक्षवेधी सूचना, संसदेचे कामकाज तहकूब करणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अविश्वासाचा ठराव. संसदेला जर मंत्रिमंडळाचे काम समाधानकारक वाटले नाही किंवा सरकारने संविधानाचा भंग केला तर संसद अविश्वास ठराव आणून सरकारला तात्काळ बरखास्त करू शकते. संविधानाचे रक्षण करणे, कायद्याचा अर्थ लावणे आणि नागरिकांच्या हक्काचे रक्षण करण्याचे कार्य करणाऱ्या भारतातील सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख कोण असतात? राष्ट्रपती, भारताचे सरन्यायाधीश, महान्यायवादी, कायदा मंत्री. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भारताचे सरन्यायाधीश. भारताचे सरन्यायाधीश हे सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख असतात. त्यांची नियुक्ती राष्ट्रपतीद्वारा केली जाते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, चॅनल सबस्क्राईब करा, चॅनलला फॉलो करा. खूप खूप धन्यवाद.